पुण्यात MPSCची तयारी करणारे विद्यार्थी काल रात्रीपासून आंदोलन करतायत। थंडीत पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं आणि वयोमर्यादा वाढीसाठी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा हा पवित्रा आहे। भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याचं सांगत या पदाची वयोमर्यादा 1 वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करतायत। फक्त पुण्यात नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं। आज पुण्यातल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनोज जरांगेंनी भेट दिली। 1-1.5 लाख पोरांचा विषय MPSCचा आणि जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातोय। त्यांची काही चूक नसताना हे बघा MPSC UPSC सारखे शिक्षण हे सोपे नाहीत पत्रकार बांधवांना। कारण आपले कोणीतरी नातलग लेकराबाळ त्याच्यामध्ये ज्यावेळेस 10-10 5-5 वर्ष अभ्यास करायचा आणि थोड्याच्या सरकारच्या चुकीमुळं 1.5 लाख पोरांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर ही खूप मोठी शोकांतिक आहे। म्हणून मी आत्ता अर्जंटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या OEDला पण बोललो, त्यांच्या मित्रांना पण बोललो आणि विखे पाटील साहेबाला सुद्धा बोललो की तुम्ही ही तातडीनं मार्ग काढा। तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलंय। PSI वयोमर्यादा वाढीबाबत सरकारचं मौन गंभीर आहे। PSI परीक्षेची जाहिरात 7-8 महिने उशिरा निघाल्यानं हजारो पात्र उमेदवार वयोमर्यादेच्या बाहेर गेले। ही चूक विद्यार्थ्यांची नसून सरकारच्या अपयशी नियोजनाची आहे। आधीच बेरोजगारी गंभीर असताना मेहनती तरुणांवर अन्याय होतोय। सरकारनं तात्काळ PSI वयोवाढीचा निर्णय घ्यावा आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली। यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण बातम्यांचा हा सिलसिला असाच सुरू राहणार आहे।